स्वामी समर्थ. शुक्रवारच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका, नाहीतर नाराज होईल माता लक्ष्मी. शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रत पाळले जाते. माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते. ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो, त्याचप्रमाणे शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण पूजा करतो. चला तर मग कोणते काम करावेत हे जाणून घेऊया. त्यांच्या कृपेने माणसाला संपत्ती आणि वैभव प्राप्त होते. असे म्हणतात की ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. यामुळे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. याशिवाय शास्त्रात असे काही कामे सांगितले आहेत ते चुकूनही शुक्रवारी करू नका. नंबर 1. घर स्वच्छ ठेवा. माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. ज्या घरात घाण असते तिथं माता लक्ष्मी कधीच जात नाही. तसेच तिचा वासही त्या घरामध्ये नसतो. म्हणूनच तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. विशेषतः शुक्रवारी याची काळजी घ्या. नंबर 2. शुक्रवारी कोणाशीही उधारी व्यवहार करू नका. असे मानले जाते या दिवशी उधार पैसे घेतल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो. असं केल्याने धनहानी होऊ शकते. कोणालाही साखर उसने देऊ नका. शास्त्रानुसार शुक्रवारी कोणालाही साखर उसने देऊ नका. असे केल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो आणि घरामध्ये दारिद्र्य वास करू लागते. मांस आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. शुक्रवारी मांस आणि मद्य सेवन करू नका. शुक्रवारी मांस आणि मद्य सेवन केल्याने घरात अशांतता येते. म्हणूनच या दिवशी सात्विक अन्न खावे. नंबर 4. कडुलिंबाला माँ दुर्गाचे रूप मानले जाते. याच कारणास्तव तिला निमारी देवी असेही म्हणतात. म्हणून शुक्रवारी स्नान वगैरे केल्यावर कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करा. पांढऱ्या वस्तू दान करा. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा, कारण हा रंग देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय रंग आहे. म्हणून शुक्रवारी पांढरे वस्त्र, तांदूळ, मैदा, साखर, दूध, दही इत्यादी दान करा. शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी यापैकी कोणत्याही एका मंत्राचा सुमारे 108 वेळा जप करा. ओम शू शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. अगदी सोप्या गोष्टी आहेत ह्या करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.